नत्राचं स्रोत असलेलं दुसरं खत आहे अमोनियम सल्फेट. आता अमोनियम सल्फेटमध्ये जवळपास 20.5% हा अमोनियम स्वरूपातलं नत्र असतं आणि याच्यामध्ये सोबत साधारणतः 24% हे सल्फर असतं. आता याच्यामधला काय करतो, हा अमोनियम जो घटक आहे हा आपल्या जमिनीतल्या मातीच्या कणांना चिटकून बसतो आणि याच्यामुळे पाणी दिल्यानंतर हे जे आपले लिचिंग आउट होणार प्रोसेस आहे ही जरा थोडीशी कमी होते. त्यामुळे आपलं हे अमोनियम सल्फेट जमिनीमध्ये जास्त काळ राहतं आणि पिकांना जास्त दिवस नत्र हा उपलब्ध करून देतं. आता याच्यामध्ये काय आहे आणखीन, याच्यामध्ये नत्र प्लस सल्फर ह्या दोन गोष्टी असल्यामुळे आता यातला अमोनियम आणि सल्फरची रिएक्शन ज्यावेळेस होती त्यावेळेस आपल्या जमिनीच्या मुळातला कक्ष आहे या कक्षामध्ये पीएच हा थोडासा कमी करतो, म्हणजे ऍसिडिक पीएच करतो याच्या रिएक्शनमुळे. आणि आपल्याला जे आपल्या हाय व्हॅल्यू पीएचच्या जमिनी आहेत, जसं की काही जमिनीमध्ये 7.5 8 पीएच पेक्षा जास्त जमिनी आहेत, याच्यामध्ये खताचं अपटेक होत नाही, कारण की खताचं अपटेक होण्यासाठी साधारणतः आपल्याला 6.5 ते 7.5 हा पीएच असेल तर याच्यामध्ये जवळपास सर्व अन्नद्रव्य हे झाडाद्वारे चांगले अपटेक होतात. परंतु आता अमोनियम सल्फेट काय करणार की ज्या चुनखडीयुक्त जमिनी आहेत किंवा कॅनॉलच्या खालच्या साईडच्या जमिनी आहेत त्याच्यामध्ये पीएच हा शक्यतो नेहमी थोडासा 8 किंवा 8.5 पर्यंत देखील आढळून येतो. मग अशा जमिनीमध्ये आपण युरियाच्या ऐवजी जर अमोनियम सल्फेट हे वापरलं तर अमोनियम सल्फेट तिथला पीएच कमी करण्यास देखील मदत करतं आणि ते नत्र जे आहे ते आपण टाकलेलं जास्त दिवस मुळाच्या कक्षेमध्ये राहील आणि त्यासोबतच आपल्या झाडाला नत्राचा पुरवठा देखील करेल. त्यानंतर तिसरा नत्राचा स्रोत असलेला आपलं खत म्हणजे कॅल्शियम नायट्रेट. कॅल्शियम नायट्रेटमध्ये पूर्णपणे नायट्रेट स्वरूपातलं वीरद्रव्य हे खत आहे. याच्यामध्ये 15.5% हे नत्र आहे आणि याच्यासोबत कॅल्शियम येतो जो साधारणतः 18% असतो. आता याच्यामध्ये काय होतं की हे ज्यावेळेस आपण कॅल्शियम नायट्रेट खत देतो त्यावेळेस झाडाला हे लगेच एक साधारणतः तासभरामध्ये उपलब्ध होतं, परंतु हे जास्त दिवस आपल्या जमिनीमध्ये टिकून राहत नाही, कारण याच्यामध्ये लिचिंग म्हणजेच की जसं की वाहून जाण्याची क्षमता या खताची जास्त आहे. त्यामुळे कॅल्शियम नायट्रेट हे आपल्याला ज्यावेळेस एखाद्या पिकाला नत्राची गरज आहे आणि ते आपल्याला त्वरित द्यायचे त्यावेळेस आपण कॅल्शियम नायट्रेट या ग्रेडचा वापर करू शकतो, पण याच्यामधलं प्रमाण हे आपल्याला कमी ठेवायचे, जसं की आपण हे ड्रिपद्वारे किंवा फवारणीद्वारे देण्यासाठी उपयुक्त आहे. मित्रांनो, यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, आपलं पीक कोणतं आहे, आपल्या जमिनीचा पीएच काय आहे, आपली जमिनीतली माती कशा प्रकारची आहे, एकदम काळी माती आहे किंवा चोपान जमिनीची माती आहे किंवा मुरमाड जमीन आहे, यानुसार आपल्याला पिकाला नत्राची गरज किती आहे हे आपण ओळखून आपल्या खतामध्ये डोस केला पाहिजे. किंवा आपण मार्केटमध्ये गेलो, युरिया आणला, अमोनियम सल्फेट आणलं, टाकलं, असं न करता आपल्या पिकाची गरज ओळखून आपल्याला अन्नद्रव्य कोणतं लागणार आहे आणि ते किती प्रमाणात लागणार आहे हे पाहून आपण खताचा डोस करावा आणि एक्स्ट्रा खर्च जो खतावरती होणार आहे